नेक्स्ट कसले म्हळ्यार आतां षोडश संस्कार आमकां 16 संस्कार जावपाचे जिवाक. तत् हिंदू शास्त्रां भितर 16 संस्कार परफेक्ट बरयल्याचे. सुरेख एक जीव जल्मा येतरी जल्मा येवची स्टार्टिंग केन्ना म्हळ्यार गर्भदान संस्कारांत. सुरेख गर्भदान संस्कारो, पुंसावन संस्कारो, सीमंतोन्नयन संस्कारो, जातकर्म संस्कारो, नामकरण संस्कारो, बहिर्निष्क्रमण संस्कारो, अन्नप्राशन संस्कारो, उत्तान अभ्यसतात मध्ये उत्तान संस्कार, चूडाकर्म म्हळ्यार चवल, कर्णभेदा संस्कारो म्हळ्यार काना वटो काडचो, उपनयन संस्कारो, वेदारंभा संस्कारो, समावर्तन म्हळ्यार शिकून जातर कनोकेशन ताका समावर्तन संस्कारो, विवाह संस्कार मध्ये ते उपसंस्कार जावन सोड मुंजे नासता, मुंज केल्ले कपास मुंज चोडोन ग्रस्ताश्रम दिवते. मागीर अवस्थादान संस्कारो, त्रेताग्नी संग्रह संस्कारो, अंत्येष्टी संस्कारो. हे हांव एक संस्कार म्हळ्यार बुक्कां वाचिल्लें. मागीर विंगड व्हडलो वेदांक कशें म्हणून गोतना जाल्यार हें परफेक्ट म्हणून म्हाका दिसलें म्हळ्यार हांव बरोवन काडलां. कोणें विंगड रितीर सांगता नंतर सकड तांणी स्वल्प जन अंत्येश्टी घाले ना. अंत्येश्टी म्हळ्यार अग्निसंस्कार कडेच आमकां बॉडीर जावचो. कच्ची गर्भदान संस्कार सोरेकी, अग्निसंस्कार मागीर बॉडी ना, मागीर त्या बॉडीर ताण करचे कसलो संस्कार तो लास्ट संस्कार म्हणटा. म्हळ्यार गर्भदान संस्कार म्हळ्यार कन्सेप्शन बॉडी भितर सुरेख ते कसं जाता मुखार सांग. पुंसावन संस्कार म्हळ्यार फर्टिलायझेशन भितर ते पडलेले बी मोळूक येवं ताका. सीमंतोन्नयन म्हळ्यार प्रॉस्पेरिटी ऑफ द आत्मा भितर आशिल्लें कळ्ळें. सीमंत करता पळय आमी ते आत्मा करचे तीक न्हय, भायर बशिल्ले बायल मनशे न्हय, भितर आशिल्लो आत्मा. जातकर्म संस्कार म्हळ्यार बर्थ सेरेमनी, एम्बेलिकल कॉर्ड म्हळ्यार नाभी देंट कत्तर संस्कार हावसले ताका सपरेट करता सोरेक तो संस्कार. ताजे मागीर नामकरण संस्कार नाम दवरचो. बहिर्निष्क्रमण संस्कार ಹೊಸ್ತಿಲು ದಾಟುವುದು ಚರಡಾನ್ ಸುರೇಖ. ಉತ್ತಾನ ಅಭ್ಯಾಸ ಊಟಾನ ಬೆಳೆಸೋತಾಗಲ್ಲ ಮತ್ತೆ ಪೂಲ ದುಡ್ಡು ಅನ್ಗಲ್ತಾಚೆ ಯಾಕೆ ಗವಾಸ. ಅನ್ನಪ್ರಾಶನ ಸಂಸ್ಕಾರ ಸಾಲಿಡ್ ಫುಡ್ ದಿವತ್ತಕ ವೈವೆ ಸಾಲಿಡ್ ಫುಡ್ ದಿವಚೆ ಫಸ್ಟ್ ಔಟ್ ಗೋಯಿಂಗ್ ಸೆರೆಮನಿ ಮಳೆ ಬಸ್ ಬಹಿರ್ನಿಷ್ಕ್ರಮಣ ನಾಮಕರಣ ಸಂಸ್ಕಾರ ಮ ನೇಮಿಂಗ್ ಸೆರೆಮನಿ. ಅನ್ನಪ್ರಾಶನ ಮಳೆ ಫೀಡಿಂಗ್ ಫಸ್ಟ್ ಸೀರಿಯಲ್ ಫುಡ್ ಬೋಳು ಎಂತ ತಕ ಮಳೆ ಗಟ್ಟಿ ಫುಡ್ ಜಿರ್ಚಾಗ. ಚೂಡಾಕರ್ಮ फस्ट हेर कटिंग सेरेमनी म्हळ्यार चवलो वय ताजे मागीर कर्णभेदा संस्कार कन्ना वट्टो काडचो. फुडें चेल्ल्यांक येयचिलो चलयांक येयचिलो पद्दत एक नमुने एक्युपंक्चर ते आनी नाक एक्युपंक्चर. कर्णभेदा संस्कार उपनयन संस्कार तो हूड सकड़ा सेक्रेड थ्रेड सेरेमनी. वेदारंभा संस्कार वेदारंभ करचो ಮುಂದೆ ತರುತ್ತಾನೆ ಗುರುಕುಲಾಕ್. इनिशिएशन इंटू स्टडी. समावर्तन संस्कार, कन्वोकेशन सेरेमनी, विवाह संस्कार, मैरेज सेरेमनी, अवस्थादान संस्कार, सेक्रेड फायर सेरेमनी म्हळ्यार थंय एक आमगे होम करता पळय बायले बामणां बसोवन तो दाखोवन ताण थंय कडेर तां मेंटेन करता. पूण उज्या पेटन ना ताण नित्य अग्निहोत्र आदी करून तें मेंटेन करता तें. पूण तशें आशिल्लें मुखार येता. त्रेताग्नी संग्रह कन्जर्वेशन ऑफ फायर तें उटकून दवरचें. नित्य तांतू घालता सुका कसलें न्हय तें वडवल्यार कोण कोणाले तो हाडका पडटा. पूण उज्या पेटना. आतां थंय विष्णू यज्ञ आदी कोरता जाल्यार बेण्याचो कल्लो जवळ अरणी म्हणटा गो ते युधिष्ठरानी अरणी घेवन धांवली ते जिंके शिंक ते अरणी म्हळ्यार एक खवलुसो ते रुक्का हें लागून चटकन उज्जो लागो का ते दोळता यज्ञ सुरू करूं जायना. आतां आमगेले वालकेश्वरांनी जातना यज्ञ आरंभ केन्ना जाता जावका जाल्यार त्या लागू का मुळी सोण्ण करता दोळताचे मध्य अशी करता चटकन लागता. मागीर तो ओगी हें करता. शिवाय तो विंगड खंयच्यानय करूं ना. मागीर आतां कसं करता म्हळ्यार वत्ताक भूत कन्नड दवर न्हू हें दवरता तो रीत धरलें सुद्दां ते कागदा उज्जो लागता न्हू भूत कन्नडेच्या मुळार तशें घालताच एक एक कडेन. हांग जायना वालकेश्वरा घालनाच. स्वाम्यानी करतना विष्णू यज्ञाक वेळ जाल्यार ते फायर येवच्या वेळ जाल्यार सकडाके वेळ आमकां जेवणा वचून जेवणा वेळ जाता इतलो मागीर यज्ञ सुरू जावका सर्वय जावं. आतां गोतना म्हाका आमी वतना तशिल्लें. मागीर अंत्येष्टी संस्कार फ्युनरल सेरेमनी हरशी हिंदू धर्मा भितर मुक्त जावन सांगिल्लें संस्कार हे 16 एक जिवा वैरी हे 16 संस्कार जावक. तांतो शरीर धाರಣೆ म्हळ्यार कन्सेप्शन सुरेख ಸಂಸ್ಕಾರವು ಮೊದಲನೆಯದಾಗಿದೆ. ತಕ್ಕ ಗರ್ಭದಾನ ಸಂಸ್ಕಾರ ಮುಂಚೆ ಶರೀರ ಧಾರಣ ಕೊರಕ ಜಾಲೆ ತಾನೆ ते सांगता कडेदाದ ಸಂಸ್ಕಾರವು ಶರೀರದ ಮೇಲಿನ ಶವ ಸಂಸ್ಕಾರ. मागीर देहना अंत्येष्टी म्हणटा फ्युनरल.
या दोन्ही संस्कारामध्ये 14 संस्कार असायचे. एक स्टार्टिंग आयलो एक कडेर गेलो वय वय ताजे मध्य तो देह धारण करून फर्स्ट कडेर सोडचे ताजे मध्य 14. तो सांगता आत्ता काला तो आमकां शास्त्रा ज्ञान कोणाकय नातील कारण पाश्चात्य देशाचे म्हळ्यार वेस्टर्न कंट्रीसा सकट आचार विचार आमगेले भितर येवन त्या अनुसंधानान आनी अंधानुकरण तांणी सांगिल्लें करचें कशें जालें की तें आमकां गोतना तांणी केलेलें आमी करका. ते अंधानुकरणा निमते आमगेले हिंदू समाजा वयरी भयंकर एक दुश्परिणाम जाता असो आनी आमकां तें कळतं ना खंय वय वय आमकां कळतं ना. ताजे खातीर आमगेले हिंदू समाज आमगेले अनादि काल दाखून चोलना येईल तसले उज्ज्वल परंपरे ते सकट हे कृत्य आनी अंधश्रद्धा कसन तें हें सकट करचें पुजा हें तें गुरबीण जालें तो गुरबीण जाल्यार बाळान जाता न्हू ती तें सकट ना बा आमकां तें तुका परफेक्ट कसं जाल्यार म्हूण सगळो हे संस्कार सांगता आमकां खुशाल न्ही. तो सांगता हे कृत्याने अंधश्रद्ध म्हूण लेखून तुच्चीकरिसूच्या सूर केला ताका सकट कोणूय नमगनाच्यात. इथे म्हळ्यार मेघालय म्हणून फुडें माउंट बॅटना फुडें शिलतो हांगा ब्रिटिशाल काळात ताण हेंगा दाखून वतरी माउंट बॅटना ताणें एक लेटर बरयलें की तुमी हे हिंदूक आमगेले दिक्कान गुंडाच्या साथ दिना तें कोरका जाल्यार तांगेलें एज्युकेशन सिस्टम हरमारे सुरेख एज्युकेशन सिस्टम तांगेलें आमगेलें कशें म्हण वेदनी शिकोवचें कसल्याची आशी आनी तें शिकोवचें ना कसलें काही भिना धर्मार चलता वय वय तें सकट सुरे मारका तांकां आमगेले दिक्कान गुंडाया पळय वय वेस्टर्न स्टायल शिकया. आतां वेस्टर्न स्टायलाचे आमगेले त्या स्कुलांनी वतना तिळ करूं ना काना घालूं ना फूल माळूं ना वय वय पंजाबी ड्रेस घालूं ना युनिफॉर्म म्हूण सुरे करून आमगेलें नाचिलें आमगां वेलें आमगेलें काडयलें म्हणटना आमी म्हळ्यार फुल्ल आमगेलें घालून वचचें आशिल्लें तें ना तांगेले स्कुलाक जाल्यार आमकां हाय फाय 4 इंग्लीश शब्द उलयत जाल्यार आमी थंय घालता चेडवांक घालका पडटा काम मेळना म्हणून नैनांतल्यान कन्नड मात उलयल्यार कर्नाटका मान काम आतां थंय मेळना मराठी मात उलयल्यार महाराष्ट्रांत काम मेळटा म्हळ्यार गांव सगळ्यान भोंवका न्हू ताणें ताजें कितें सांगता ते खंयचे हे संस्कार आमकां देवत्व्या दिक्कान व्हरतकी तसल संस्कार प्राचीन ऋषीन सकड ಚೆನ್ನಾಗಿ समर रितीन परिशीलन करून मागीर ताणें आचरण करून सुरू एक्सपिरियन्स करून घेतलें तांणी कोणे फुडले आमगेले वेदव्यासाद ऋषीन तांणी सकड ಚೆನ್ನಾಗಿ परिशीलिसी आचरण करून ताजी महत्व महिमे आनी ताजी इफेक्ट बॉडीर कसन जाता हे सकड अनुभव करून नंतर आमकां सांगलां तांणी हेची सांगा न्ही गायत्री जप म्हळ्यार कसन जाता गायत्री जप म्हणटा म्हटल्यार जिब्बेर सिद्धी बसता पळय वय परिक्षिता शाप दिलो 5 वर्सां श्रृंगीन 1 कोटी वेळेस गायत्री जप म्हळ्यार ताजे कितें तुका मनाक कंट्रोल येवचे तुका सर हे तुका मोंज करून गोपीचंद नादे लायतना मनार कंट्रोल येता तंप जाता तें ग्लँड्स कडेन ते अशी लावची न्ही खंय नाम ग्लँड सारशील कडेन लावचे तेंच कडेन हांगा लायलें कसले लायता हांगेक लायलें ते पुरे ग्लँड्स पॉयंट्स. तो सांगता की ताजें महत्व प्राचीन ऋषीन सुरे स्वता एक्सपिरियन्स केले अनुभव करून परिशीलन आचरण करून ताजें महत्व आनी महिमे आनी ताजे इफेक्ट परिणाम कसो म्हूण तांणी अनुभवसून नंतरची तांणी आमकां सांगलां देवत्वादिशाक वच्चे खातीर. आतां देवत्वादिशे वच्चे म्हळ्यार कसो ही जी गोड प्रश्न आमकां तें गोतना ताका सांगता मनुश्या भितर देवत्व आनी पशुत्व संमिश्र जावन आसा काल सांगिल्लें पळय मनीसू पशुत्व वाडयल्यार राक्षस जाता देवत्व वाडयल्यार देवत्व जाता. तो सांगता दोनी भितर देवत्व आनी पशुत्व एका लागून आसा तें तसल जेन्ना तें पशुत्वची चड आशिल्लें तेन्ना नीच योनी भितर वतात प्राण पक्षी तांकां पशुत्व मात्र वय वय तांकां कसलें देवत्व ना अंगात तांकां प्राणी वतात तांकां कसलें आतां तांकां सांगूया वयर अशें मनशांनी खावन उखरेसय बातू म्हूण वागा सांगल्यार तुका पुलाव करून दिता म्हळ्यार तें मागीर जांगार उडतो भूक लागल्यार ताका DNA कसलें बरयलां की तितलें करता तो ताका कसलें तें आमकां कळटा पण वळत नाय म्हूण मराठीन गुण शिवाय आमकां समजूच आसता खावची वस्त न्हय आमगेलो जाल्यार आमी खातात तें केल्लें निमतें कसन जाता म्हूण मुखार सांगता तें तसन सकट आमी खाताचे पिताचे कसन जाता कसन जावन हांगा परिणाम जाता परफेक्ट सांगलां 16 संस्कारांत. तो सांगता तशी प्राणी पक्षी केवल पशुत्व आमगेले भितर उत्तम योनी जल्मा येता पळय देवते यक्ष गंधर्व किन्नर तांगेल्यान तूं देवत्व चड
जाल्यार आमगेलो सल मनुष्य न्ही तो देवत्व आनी पशुत्व दोन्ही संमिश्र आसा आमगेलो. राक्षसूय जावेत आमी, चांग मनीसूय जावेत. तें एक आमकां विवेचना शक्ती दिवन देवान सांगलां पळय अशें केलें तुमी देवश जातात, तशें केलें तुमी राक्षस. मागीर राक्षसाली बुद्धी दिकान वता, एट्रॅक्ट जाता. ताजें कितें सांगता, कितले अंश मनुष्य देवत्व सोडतकी तितलें पशुत्व वाडता, कितले अंश पशुत्व सोडतकी तितलें देवत्व वाडता. वय वय कसल्या कोण जितके पर्संटेज आनीक तितलें वाडता. ताजें पूर्ण पशुत्व सोडल्यार देवत्वाचे हांगा येता. ಉತ್ತಮರು ಹಾಗೆ ನಡೆಯುತ್ತಾರೆ, ಉತ್ತಮ ಜನ ಚಲ್ತಾಚೆ ದೇವತ್ವ ಆಡು ಪಳೈತಾಚೆ ಪಶುತ್ವ ನಕ್ಕ ತನಕ. ಜರ ರೀ ದೇವತ್ವ ಪೂರ್ಣ ಬಿಟ್ಟವರು ಪಶು ಪಕ್ಷಿಗಳಂತಾಗಿ ಪಿಚ್ಚಿಚೆ ಒಟುಚೆ जावन लोककंटक जावन धर्मद्रोही जावन भूभार कारण जातात. भूंक भार ते तसले म्हणटा. अशी भूभार चढ जाताना अधर्मीಗಳು धर्मद्रोहीಗಳೇ कारणवागुत्तारे. तका धर्मद्रोह करता पळती तींच दुसऱ्या धर्माचा मारून पळोवचे, आमगेन चोलका तुगेन चोलका सक्कड देव एकूच. आमकां तें कळना. अकबर बिरबल आलें एक आशिल्लें. अकबर सांगता ते मुर्ती पूज कसो करता रे तुमी, ती मुर्ती शिरकालो तुमगेलो देव म्हणालो. बिरबल हुशार न्हय. आतां तें पयरेपंता येतना तें हिंदू कोणालें नांव घालून केलां बद्दल तें अकबर बिरबल. तें बिरबलान वो कोणालो फोटो म्हणलो, म्हगेलो अन्नालो म्हणालो अकबर. शाहजहान के कोण तो तागेलो म्हणून वो गेल्लो न्ही तुकलो. ए म्हगेलो अन्नालो फोटो तुकता वे इथे तुगेलो अन्न ते फोटो शिरकलो हांवें, तुगेलो अन्ना वयर तुकला हांवें. आमी मुर्ती पूज केल्ले रे, तूं सांगता तांतू शिरकलो हांवें देव म्हणून, जाल्यार आमचो तुगेलो अन्न शिरकलो हांवें. न्ही हांव ताका मर्याद दिता न्हय, मर्यादा आमी दिताची म्हणून सांगचें. म्हळ्यार हें सकट तत्व म्हणल्यार कोण की कसं की जाल्यार तें एक तत्व सांगता आमकां. वय वय अकबर सांगता वय रे आकाशार ग्रह कितलेचो, आकाशार केन्ना पुन्नव जाता, केन्ना मात जाता, केन्ना ग्रहण येता, सकट तुमकां हिंदूंक कळटा मो. भुकंप येवची तरी कळना म्हणाल. पांय सांगता म्हणाल. आनी एक दीस आयलो आमगे गुरू निमगेले हांवें कसो कयतो तो सांगता आमकां मेल्ले स्वताक हिंदू सकट जळयता काय आमी वयर वचचें, तुमकां पुरता न्हय मुळाचे भुकंप तुमकां पळोवन घेवचें जायना हांवें म्हूण म्हणटाडे. तुमी पळोवन घेवका काय तुमी मुळांत वचा न्हू थंय, आमी वयर वचचें जोड न्हू. तरी म्हणटा आमी हांगा नाच मुळां आशिल्ल्यान कोरका तें एक कामय तुमकां जायना हांवें म्हणालो. अचल जवाब दितल जाव का म्हळ्यार तागेली एक बायल हिंदू आशिल्ली ती, तो हिंदू धर्मान नमगता जाल्यार कोण की घालता. एक दीस गजेंद्र मोक्ष सांगलें कोणें बिरबलान ताका देव कशी धांवन आयलो, आतां पांया वाण घालना तिलें, गरुडार बसून ताण बसतना कांबळे केलचे आसा ती घालनी, शंकुचक्र धांवन येवन तागेलें आतां बसलें. ताका तितली गडबडी 11ची. ताका अकबरान म्हणलें की अशी कशी म्हणालो. अकबर इतलें ताका कसलें ते कामाचें नाचवें आमगेले सकट ते थंय दाखोवन सकट तागेलें कसो म्हणटा आमी मुळां काम करतले येवचें आमकां राखच्याक, तुमगेलें तितलें तोच येता कोणूय नाचो ताका अंडर थंय म्हणालो. हांव एक 4 दिसान सांगतो तुका, 4 दिसान सांगता म्हणालो. आनी 4 दिसान तो म्हणालो आनी एक दीस सांगता तुका तें कसो म्हणून. आतां मेश करुया एक पिकनीक करुया म्हूण लेखलां जायत म्हणालो. पुराजन मेळून पिकनिकार बोटीर समुद्रान गेल्लींचे अकबरो बिरबलो तांगेले बायल चेडूं वच कडेन मदें वतना धाडाल न्ही एक कसंकी बसवाल न्ही उदकां पडलें. बिरबल म्हणलें अकबरा तुगेलें चेडूं पडलें रे म्हूण. अकबर तच्ची तच्ची गिरीट समेत उदकां उडलो. उदकां उडून मुळां वचून ताका घेवन वयर आयलो. पळयलें डॉल कसो रे बिरबला बारीक. तें तितलें ताई कळना हांवें म्हणटा. इथे तूं म्हाका सांगलें हांव उडलो मो बॉम्बे करून खेळतो म्हगेले खेळलो न्ही तुगेले पूत पडला म्हणटा तो ढम्मनी तूं इथे उडलो रे. एक रात सैनीक आशिल्ले न्हू ओटू इथे तांकां पेटयनी तांणी समज पळयनी जाल्यार पक्क न्ही चेडूं म्हगेलें न्हू. तशी आमगेले देवाक प्रत्येक तागेलें चेडूं त्या निमतो कोण कोणा वचून राख रे म्हणा स्वता येता. हांव साशिल्लें कितलेय जण आसले रे चेडान आमा म्हणटना हांव सुद्दां जावन ता उठाय रे हांव येता कसं जालें पळोवच. इत्याक
म्हणटना म्हणारे हें सकट सांगचें कशें जाल्यार म्हणारे कोणूय आमकां अवहेलन केलें रे आमगेले रिती रे आमी कशें नमगता पळय तेच रितीन नमगुचें तेन्ना तुमकां जबाब दिवचो येवका जाल्यार शास्त्रां ज्ञान आमकां सकत मग वाल रितीर जबाब दिवचें जाता हांव म्हणलें पळय एक पंत आमी वता आसतना ट्रेनार हरिद्वारा की कल्पीक आमी सकट गीत वाजो बसलेच गीत वाजो बसतना 2 संन्यास वयर बसल्याचे नॉर्थाचे ताणें म्हणलें गीता पड रे हो हां म्हणलें आमी सकट मेळून वाजयत गीता म्हणा गीता पढ़ रहे हो हाँ आप साउथ लोगों को साउथ किधर से आए हो साउथ से म्हणलें मी साउथ का लोगों को भक्ति जरा ज़्यादा है ना म्हणालो भक्तीची केचड न्हू तुमकां आमचे कुशी अंदत न्हू कोणें म्हणल्यार आमी हातलीच खेळ मात्यांनी मुळांगाला हातलीच कुठले म्हणालो तो एक क्वेश्चन पूछूं क्या मैं म्हणालो एक प्रश्न पूछूं आपको पूछिए म्हणलें मैं देखो भक्ति ज़्यादा साउथ में है ना लेकिन परमात्मा बार बार नॉर्थ में क्यों जन्म लेता है पढ़ा लो नॉर्थ में जन्म लिया मथुरा में लिया अयोध्या में लिया साउथ में क्यों नहीं लेता है पढ़ा लो मारल्यावर जालें हाँ म्हणलें मैं बोलूं म्हणलें हाँ बोलिए आप बोलिए म्हणा आपने गीता पढ़ी है हाँ हम लोग पढ़ा है आपका जैसे पढ़ी है हाँ सब पढ़ी है अच्छा उसमें 4था अध्याय पढ़ा है 4th ज्ञान कर्म संन्यास योग पढ़ा है हाँ उसमें भगवान ने क्या बोला है यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् अधर्म जिधर ज़्यादा होता है उधर ही मैं अवतार लेता हूँ बोलता है अधर्म ज़्यादा है क्या नॉर्थ में हाँ श्री कृष्ण को छोटे में साउथ में जन्म लेता था अवतार लेता था तो पूतना को मारने को उतना छोटा बच्चा तब ट्रेन भी नहीं था कहाँ आता था नॉर्थ तक इसलिए वहाँ ही जन्म लेके उधर ही वो उसको मारा किसको तुम्हारा पूतना को मारा शरावर्त को मारा शटकासुर को मारा तृणावर्त को मारा इसको अगासुर को मारा बकासुर को सब उधर के ही थे साउथ में इतना राक्षस नहीं थे जब रावण को मारने के लिए आया है वो बाद में वो भी इधर आया है कन्याकुमारी तक आया है दोनों ये लीडर लगता है कहीं लीडर लगता है ये इनका कहीं म्हळ्यार रे तशें जवाब आमकां दिवचो काम गेले वाजिल्ले असो का उडगास दवर आहे आमकां उलयतलो मस्त तसंच त्यान जावन आमी जागृतीन आसो का चंद कोण जाका ना 4 अध्याय सांगला धर्म अधर्म चड जाले कडेन अवतार घेतो म्हणला अधर्म चड वेळ तुमगेले नॉर्थान त्यांचो रे सांग्या ताजी निमताय करका पडतो चवथा सकट धर्मार चलता बाप देवाल भक्ती करून म्हणटना तो सांगता की ताजी निमती पूर्ण पशुत्व सोडका इथे म्हळ्यार आम्ही भूभार चड जावच्याक अधर्म आनी धर्मद्रोही कारण जाताचे वय वय आता जाता म्हळ्यार भूभार चड जाल्यार निमना आता कोरोना एक पंथा नाश करतास हीच पुण्यान आमकां एक आश्वीज मास आयला की 19-20 वर्स नंतर सर्व आपदभंजन करची देवी ती त्या म्हयनो 19-20 वर्सां ह्या कोळयेवचो अधिक मास जावं आनी येवच्यो 39 जाल तितलें आराधन करा देवीले तांतू इत्याक म्हळ्यार श्रेष्ठ मास ह्या ना तत्वळी आनी एक 19 आमगेलें कसं म्हण आमकां गोतना तेन्ना आतां जो कल करना सो आज करले जो आज करना सो अब करले नेक्स्ट शुक्रार सुरतो अधिक मास जाल तितलें देवीले आनी वाजोक पायचे कशी चांगाची पायचे एक दीस चांग म्हणून एकल्यान मस्त चांग काय की सक्कड ग्रह तात्ताच साना राबल्यांचे त्या निमते आमी तें पांय एक 10 दाखोवन पावण बार की बार थाय तिके चड वतल्यार काय लुकसाण ना सगळो दीस वाजोक सहस्रनाम आदिवाजिया म्हण सहस्रनाम गीत कसन तुमगे स्तोत्र अमके तमके म्हणना ओची देव म्हणना कसन तुम्ही नमगला की तक्का देवाय रक्षण करिये कोरोना तो एक भायर काडी जाय म्हणून रे कोरोना चड आमकां विंगड चड जाल्या बाधा ताळ्यां बोट घालची त्या निमते आमी तंतु तो गुरू वयर बोडका मेळ्ळें ताळ्यां काटी घालची बघ कदा येयलें ना काय ना गेल्लींची हॉस्पिटलाक गेलेलीं कितले जाणांनी जीव काडून घेतलो भिव न्हू घरदार विकल्यार पावना हें सकड एक नमुने आपत सगळें जग आयलां कोणाक एकल्या न्हय सगळें वर्ल्ड आयलां भुंयक आयलां भूभार हरण वो स्लायटली भूभार चड जाला आतां पळय भूकंप वायब्रेशन थंय उणी जालें काय इतलें जावन जावं तें तुमगेलें वाहन हें तें बंद जालें न्हू सकड मारका रे बोटी गिटी बंद जाली समुद्रान सुनामी येना वय वय भुंयचे भितर तकून त्याल म्हूण रगतचें काडता गेलींचें कच्चन कोंडूचें आनी कच्चन मार आमी न्हू बगूक आतां पुराय जाणां कश्ट येता
पुरा जणांनी केल्लेलें सोदून वचून मारता. ताजे खातीर हसल वेळार चांग वेळ म्हणचो देवाला एक मागूं देवा पुरो आमगेली चुकी जाल्ली आनी मुखार आमी करनाची म्हूण आमी केलां की आमकां गोतना जाल्यार आमी मागूंक सगळे जाणां खातीर मागूं पुराय जाण आमगेले खातीर मागना कितके आमी मागुया वय बाय. ताजे खातीर सांगता की लोक कंटक जाता आसली धर्मद्रोही कारण जाता ताजे निमती स्वहिता खातीर आनी लोका हिता खातीर दोनी खातीर आमी धर्म कदापि सोडचे नजर आमगेलो स्वहिता खातीर नंतर हाका जगा हिता खातीर धर्मो रक्षिती रक्षित धर्मो एव हतो हंती रामाल स्लोगन ते धर्म कोण रक्षण करता की तक तो धर्म रक्षण करून सोडता अधर्म कोण करता की तक तागेलो धर्म नाश करून उडयता आनी कोणूय नाश करना अधर्मूच आमगेलें पुरें तें तशेंच रामायणा स्लोगन तें जालें महाभारतांत तो भीष्म सांगता दुर्योधना ते कृष्णा तूं तुगेले बरीन घेवच सोडूं कसलें सैन्य घेवन आयले रे अक्षोहिणी गतेशिल्लें तुका सांगिलें हांवें यतो कृष्ण ततो जय यतो धर्म ततो कृष्ण यतो कृष्ण ततो जय खंय धर्म कितें देव रपता तक गे म्हळ्यार तुका तूं तक सोडून मरे तांगेले खातीर आनी तागेलें सैन्य घेवन कितलें लेख करची ओट्ट करची तूं कसो करता ओट्ट कर न्हू परमात्मू ना जाल्यार तुगे लेखा पितामा तूं एकाचें कुलो नाका तूं आतां मंतार जाला तुका युद्धाच्या जाल्यार यो न्हेसलें बैस खंय जालें बाय तेंच न्हू आमकां मंतार जाला आतां तुमी कांय उरलो 60 वर्स जालें पर आमकां उरलोच अधिकार वरना तसलें लवच जालें ताजे कितें सांगता ताजे निमती आधुनीक शिक्षा वर्ग म्हळ्यार एज्युकेशन सिस्टम आसा पळय आतांचें तें ह्या विशयांत संपूर्ण परिशीलन करना आमगेलें वेद हें तें तांकां गती ना आनी तें अल्लगड्याचो म्हळ्यार तें लेखा धरना तेलें आमगेले धार्मीक तत्वांक उपहास्य करचें अपहास्य करचें तांतू भितर भारी प्रगतीशील जाला आमी कसं करता पळय ताका अशें आमकां आतां इतल्या ती शेंडी दवरची तें म्हळ्यार हांगा मेमब्रेन सान ब्रेन सुमाक्षी आमकां हांगा आंबट घालचें तें म्हळ्यार तें सान ब्रेन मेन ब्रेन त्या ब्रेनाक मस्त हें लागचें नजर कसं म्हणटाचें वत आनी लागल्यार गळ्याक भोव चुकून आनी पडटाची माथ्यार तुका माथ्यार असर जात ताचे कितें ताजे खातीर आमी आंबट घालका हांगा दादले मनशान शेंडी दवरका तितले बागाक देशील पुडी शेंडी आतां तितल्या रायल्या तितले काय जाल्यार दवरका आमकां गोतना तें इत्या केस वाडोवका तेद्द ते सांगता की आमगेले धर्मतत्वांत ಒಡಗೂಡಿಗಳಿಂದ ಒಳಗೂಡಿದ ಈ ಎಲ್ಲ ಸಂಸ್ಕಾರ ಕೂಡ तसल आधुनिक वृत्तीक बळी पडले आतां वय वय सांगता आमगेल्या संतानाक विधियुक्त संस्कार करचे तसल महत्व आमगेलें जन विसरलेंचें जाय म्हणून पुरंदरदासाक क्रिस्त तागेलें निमगो येयलो पळय कसले आयला रे म्हणून एक ड्रॉवर बंद केलें तो म्हणालो काय ना हांव एक दुर्बळ ब्राह्मण तुमी ब्राह्मण न्हय म्हाका एक मेल पुत्ता एक मोंजी कोरका दुड्डू ना यज्ञोपवीत घालचें सर ताजे खातीर एक कसलो दुड्डू तूं सहाय केल्या रे तुका मस्त दानी काही तूं म्हणून हो काड घाल्लो तो म्हणटा देव नव्हतो ताजे खातीर तूं गेले निमगो आयला म्हणालो वय रे कोण कोण आले दुड्डू घेवन ते एक सूत गळ्याक आमी सगळें पावना हांव तुका खर्च कसले का जालें हें आतां आमगेलें ताका दुड्डू जाय वय एक सूत घाले गळे आनी जोडी ಒಂದು ನೂಲು ಹಾಕ್ಕೊಂಡು ಬಿಡು ताका सांगता कसा खातीर तुका दुड्डू दिना आमी हांगा कश्ट पावत दीस राती तुमगेल्या सगळ्यांक दिवच्या वे वत घेना तो भायरी म्हणाल नाही तशी म्हणू का ब्राह्मणान कोरका न्हय तूं आतां कर करूं नाका पायो तर दुसरो आज ना टायम ना पायो म्हणाल शनीचो कसले रे म्हाका लागला ताजे वयर बिश्टायता कच्च गेले रे तो येवन आसता न्हू तर रापूर काय पायो म्हळ्यार न्हय पायो अशें 6 म्हयने आजो पायो अशी पुरा करता येता म्हळ्यार सूत घाले पावना हांवें गळ्याक तशें तो सांगता की आमगेली जन विसरून गोत्तू नातिलें ताजे वयर विश्वास नातिलें हे सर्व संस्कार व्यर्थ व्यया कारण म्हणून मुंजी वाडीक रजिस्टर केल्या पुरो कसो खातीर पुरा जाणां कुची पळयात वाडीक एक जाणां आपोवचना करोन म्हणून तशी रंबोचिलें मुखारी म्हणून इत्याक म्हळ्यार 2,500 3,000 जनांक जाय म्हणून वेस्ट म्हणून दिसता मस्त जाणां म्हणा तितले कश्टांत आनी मुखार जाल्यार आमी तें एक लिमीट करूंक जनान जेवचें मांदेचें तांकां कसं कळटा कसं तें बदल वाडीक आपोवचें कोणा म्हळ्यार आमगेल्या जनाक ही तें आपोवचें म्हळ्यार स्टेजार जावचें वाडीक एक साक्ष तांणी साक्ष म्हूण आपोवचें पाय त्या घरांक जर लढाय जाल्यार तांगेले पंचायती कुरमावता होता तांगेले जेवील विचारलें तांकां जेवणां आपोवूं तांकां आपोवचें कसो जाल्यार तांगेले लढाय जाय तशें न्ही रे आनी सांगिल्लें वय इतलें देण दिता म्हणून आनी दिलें ना वय ताजे खातीर तें मंगळसूत्र आतां सकाळ आमकां हात लावचें आमी मॅचिंग हात लायल्यार जडावड आमकां तें गतेच
आपोडची त्या म्हणा रे तुम्ही सातच्या चिलींची कितली की जण पळय त्याने मंगळसूत्र दारे म्हणे काकड अचिंग पळत नाही अच्छी आपोडचे आहे अच्छी मुळे कसं अर्थ जडावड तेच आहे म्हळ्यार जगत त्या हरकतची चलता आवड म्हळ्यार आजची क्लियर कट उरलेले रे जेन्ना कळटा तशें आमी करूं ना आमी वच्चे कसं जाल्यार म्हळ्यार साक्षी सांगच्याक सकाळ कापेच्या बशील तेच लायना बसलें जावं म्हळ्यार वेगळं वायटेक पळत न्ही दनपार मागीर जाग मेळना पूण थंयच हांगा दोगून वायटेक दिसता काय कसं जालें अशें सकाळ करूं ना ताजे खातीर हें कसं की बद्दल पळोवचें गेल्यार रे कोरोना आमी तरी मेल्लेल्याक 20 आनी वायटेक 50 म्हूण केल्लें तेंच बरोबर तुका तितले जर साक्षाक पुरो गांव बरें करूं नाका वय वय म्हणटना आनी वाडके आनी 50 जण म्हळ्यार रे तातूंत घालना ताजेर कुशाल हांव वाडके 50 जाणां सांगलां तातूंत एकलो येनी जाल्यार मागीर तुका कापयता तेदोळ तांकां मोबायल ऑन दवरी तें नेवका म्हळ्यार 50 वयर एक आयल्यार गव्हर्मेंट धरता म्हण तशी तो सांगता की खाली व्यर्थवाद एक व्यय कारण व्ययाक आनी कसलें लाभ ना तो समयाचे अपव्यय वेस्ट म्हूण लेखता तेच देखून सर्वय सोडून केवळ पोट भरचेक विधी शिकयता चेरडाक आनी पोट भरची दुसऱ्यान पोट भरची कुंकडा संवसारचो विंगड कांय गोतना इतली मांत्र करता ಹೊಟ್ಟೆ ಹೊರೆಯುವುದು ವಿದ್ಯೆ ಸಿಕ್ಕಿದರೂ ಸಾಕೆಂದು ಅತ್ತ ಲೆಕ್ಕಲ ಜನಾನಕೈ ಆಹಾರ निद्रा भय मैथुन नीच उनितायस लभ्य असताना श्रेष्ठ जावन मनुष्य जन्म प्राप्त जाल्लेले तावळी देवान दिलेली तसं विवेचना शक्ती आमी उपयोग करून हे जन्म सार्थक करून घेवचो श्रेष्ठ धर्म काय ताजे खातीर हे वयले विधिपूर्वक 16 संस्कार अनुष्ठान करून ब्राह्मणत्व ताजेन विकास जाता म्हण ब्राह्मणत्व म्हळ्यार ब्राह्मण म्हळ्यार कोण ब्रह्म जानती ती ब्राह्मण परमात्मा कोण म्हूण समजून घेवचें ब्राह्मणाक कळ्ळें ताजे सांगता ब्राह्मणत्व म्हळ्यार कसं म्हळ्यार ब्रह्मवेदन म्हळ्यार अर्थात परमात्मನನ್ನು तत्वता अरितुಕೊಂಡು तत्वान अची नाही देव म्हळ्यार गोत्ता शंख चक्र गदा पद्म त्या भायलें रूप त्याने पण सांगता अर्थात परमात्माक तत्वत समजून घेवन तागेलें तो श्रद्धा भक्ती येवन आमगेले गुण भितर सुदारण जावका तेंच ब्राह्मणत्व गुणा सुदारण जायना जाल्यार तूं ब्राह्मण जावं तेंच पळय युधिष्ठराक यक्षान निमगेलें बरें एक वेद वाजिल श्रेष्ठ की 2 वाजिल की 3 वाजिल की 4 वाजिलो म्हणाल तो 4 वाजो 10 वाजो कितले हांगा गावलें म्हळ्यार मुख्य ब्राह्मणान तर अनुसरण करनी ताजें जावं ताजे ताणें एक अभ्यास करनी ताणें वाचून प्रयोजन ना किरूय सांगता बायपाट मुख्य न्ही ताणें हांगा हाडलां कितलें म्हळ्यार मुख्य वय वय सुरे आपण्यान तें हांगा हाडूं ताजी इफेक्ट जाता दुसऱ्या सांच्या भायर सरका ताजे तो सांगता की अर्थात परमात्मा तत्वता समजून घेवन श्रद्धा भक्त आमकां येवन आमगेले गुणां भितर सुदारण जावका त्या नंतर नैतीक आध्यात्मीक मानसीक उन्नती ಒಟ್ಟು नैतीक म्हळ्यार आमगेली नीती गुण हे सकड आध्यात्मीक म्हळ्यार देव मानसीक म्हळ्यार मनाचे उन्नती ಒಟ್ಟು बल वीर्य प्रज्ञे आनी दैवी गुण विकसीत जावन मनुष्याक सन्मार्गार वರ್ತತೆ ಸಂಸ್ಕಾರೋ ಅಧ್ಯಯನ ಇದರಿಂದ ಅಂಥ ಮನುಷ್ಯರಿಂದ ಜಗತ್ತಿನ ಉದ್ಧಾರವಾಗುವುದರಲ್ಲಿ ಯಾವ ಸಂಶಯವೂ ಇಲ್ಲ कसलें संशय ना तसल एक आध्यात्मिक की मानसीक की स्थिरतेशील मनशाच्यान बल वीर्य रोगिश्टशें पिशीशें दीडशाणें एकाच्या कांय प्रयोजन ना विपरीत ज्ञानान येतल्यार कांय प्रयोजन ना ताजी निमती असल मनशान जगत त्या उद्धाराक कारण जावचें कांय संशय ना संस्कार शब्द अर्थूची हे संस्कार म्हळ्यार संस्कार म्हळ्यार शब्द अर्थूची पापಗಳ दोषಗಳ परिमार्जने पुळी जल्मा आमगेले पाप जल्मा येतना काय ताणें पाप करूं जायना पुळी जल्मा केल्ल्यान त्या सकयल क्लीन जाता संस्कार केल्ले रे जिवाल दोश आनी दुख्खाक मूल कारण जावं तसो पाप हे संस्कारान तें शुद्ध करता वय वय शुद्ध करिसी दूर करून धर्म अर्थ काम मोक्ष म्हळ्यार पुरुषार्थ चतुष्टय आमकां तें ताका योग्य करून राबयता आमकां धर्मारी अर्थ प्राप्त करून घेवन तो मोक्ष अड्डी येना तशी काम इच्छेक वापरका मोक्ष अड्डी येना तशी उठू खावचे पिवचे मस्त पैकी घुमणे का न्हय काय तशी तें ताजे करचें योग्य जावन करता ताका पुरुषार्थ चतुष्टयाक रामान आमकां तसं चेडवान तागेले राबून येद्राक लव कुशान तागेलें रामायण सगळें सांगली हांवें
सांगतना ताण बैसून ऐकूच असं आणि तो ऐकत प्रत्यक्ष चल तशें फील जाता रामाक ऑटोमॅटा वयर बसला वय बाय पळयत तांणी रामायण सांगचें कान दिवन आयकता की पुरुशार्थाचे 4 चौकट हांव आज सकिना हांव समज केलें की ना की मिगीन चुकलां हांवें म्हूण तें रामायण सांग वाल्मिकीन बरं येईल हांवें तें तांगेल करून वाद तेच करून थंय वचून म्हणलें वय बाय तांणी कसलें दिलें घेवं नाकात कोणाल चिची म्हळ्यार वाल्मिकी चिची म्हळ्यार पुरो मुखार चुल्लोचें ना ताका सगळें सांगून पिडोवचें पुरुषार्थाचे 4 चौकट त्यात पाहता निज जीवन पट पुरुषार्थाची 4 चौकट त्यात पाहता निज जीवन पट प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट प्रत्यक्ष जाल्लेल्या पशी प्रतिमती आणि सांगचे ताज्या काही छंद काही प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट प्रभूचे लोचन पाणावती कुशल रामायण गाती स्वये श्री राम प्रभू ऐकते स्वये श्री राम प्रभू ऐकते कुशल रामायण गाते तितली ताण ऐकून ताका शॉक जाता काही म्हळ्यार हांव समज चल्ला की ना म्हणून पळय भिवन कडेन धांवन ऑटोमॅटा वाळा येवन ताका घट्टी धरता चेडवाक आसनसून धांवन येता काही देव येवन गट्टी चेडवान धरता कोण म्हूण गोतना पुत्र भेटीच्या घडये महोत्सवात पुत्र भेटील एक महोत्सव चलता भेटीचो जाल्यार उभयानाचो माहिती 2 जाणांक चेडवांक गोतना अन्नाक गोतना सोडून आसन उठले राघव सोडून आसन उठले राघव उठून कवळिती आपुले शैशव पुत्र भेटीचा घडे महोत्सव परी तो उभयानच माहिती कुशल रामायण गाती स्वये श्री राम प्रभू ऐकते स्वये श्री राम प्रभू ऐकते कुशल रामायण गाते हे पूरे तत्व पळय पुरुषार्था 4 चौकटांत म्हळ्यार धर्म अर्थ काम मोक्ष समरितीर केला की ना म्हणून आनी सांगिल पेटा तो बिल्लो दोळ्यान करून उद्दायले ताका खंय मागीर चुकला हांवें प्रत्यक्ष न्ही प्रत्यक्ष चल्लेले पयशे आनी सांगचें प्रतिमा उत्कट जितें तांणी डोपास सांगतच जर तितले उत्कट प्रभूचे लोचन पाणावते दोळे उद्दायत राव म्हाका म्हणटना पुरुषार्थाचे आमगेले ते 4 धर्म अर्थ काम मोक्ष म्हळ्यार पुरुषार्थ चतुष्टयाक योग्यनನ್ನಾಗಿ ಮಾಡುವುದು तक्क योग्य करचोची हे संस्काराचो परम उद्देश आनी परम ध्येय म्हणटा मुखार हे संस्कार खंयचे रितीर आमकां आमगेले पाप दोश दूर करता म्हूण शुद्ध करता म्हूण विश्लेशण दिवचें जाय न्ही जाल्यार दिवच्या कश्ट विश्लेशण दिवच्याक जाल्यार खंडीत जावन अल्लगळेलो ना म्हणून साध्य ना खंडीत जाता आमगेल्यांतू जालेलें चेंज समकळटा आमी फूड कशें आशिल्लेंचे आनी तें तर कशें जालें कोणाकय पळोवका म्हणना फूड आमी कशें आशिल्लें आनी तूं नातिल तावळ सकट जाणा एकाडा येयले तितलें आमगेल्यांतू कसं चेंज जाला म्हणून आमकां कळ्ळें पुरो आनी एकल्याक कळचें नाका कळटा आश्चर्य दिसता कच्चो पळय एकाडे तेकड फोण आशिल्ली वय वय म्हणटना तें आमकां दिसता तें म्हळ्यार ताजी इफेक्ट आमकां कळ्ळें वय वय तशें कळलेल्यांक तसं पळयल्यांक कळना